नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की प्रकाशच्या अंगामध्ये घुसलेला मुंजा तो प्रकाशला कसा आतून खात होता आणि त्यावर विलास म्हणून वनिता हरिदादाकडे गेली होती आणि हरिदादाने विलास वनिताला सांगितलं सुद्धा होता की बाबा एक अशी मुलगी जिने कोण्याही माणसासोबत कोण्याही व्यक्तीसोबत संबंध बनवलेला नसेल अशा मुलीचा मृतदेह तुम्ही बघा, त्या मृतदेहाला जमिनीच्या वर काढा आणि त्या मृतदेहाची योनीमधून जे काही रक्त बाहेर काढता येईल तेवढं काढा आणि त्या प्रकाशच्या पोटाला लावा. तेव्हा कुठं त्या प्रकाशच्या अंगामधला जो काय तो मुंजा आहे तो बाहेर निघेल, तेव्हा त्याचा जीव त्या मुंजाच्या मुठीमधून सुटेल. आणि आता समोर जेव्हा वनिता त्याच्या घरच्यांना विचारते की बाबा उपाय असा आहे तर आपल्याला करायचा आहे की नाही करायचा. आपल्या घरच्या माणसाला वाचवण्यासाठी त्या प्रकाशच्या घरचे सगळेच म्हणतात की हो आपण हे उपाय करूयात, पण त्यांना माहिती नसतं की समोर यांच्यासोबत काय होणार आहे ते. इथपर्यंत आपण कालच्या भागामध्ये ऐकलं होतं. आता इथून समोर जे काय घडतं ना, जे काय भयंकर प्रकार घडतो ना, ते आता आपण समोर ऐकूयात. चला उशीर न करता सुरुवातच करूयात. हरिदादा दुसऱ्या दिवशी घरी येतात, पूजा करतात, मंत्र वाचतात आणि नंतर वनिताला सांगतात की हे जे काम आहे हे काम आपल्याला पुढच्या अमावस्येलाच करावं लागेल. उशीर केला तर माणूस मरेल, कारण प्रकाशपाशी त्या मुंजाला सहन करण्याची ताकद नाही राहिली अजून. त्यावर वनिता म्हणते, पण दादा अशी मुलगी भेटेल कुठं आपल्याला जिने एकदाही कोण्या पुरुषासोबत संबंध बनवला नसेल, आणि भेटली तरी पण आपल्याला कसं समजेल की तिने असं काही केलं नाही म्हणून. कारण आत्ताच्या लहान लहान मुलीसुद्धा हे काम करतायत. आताच्या काळात वयाचं भानसुद्धा राहिलेलं नाही आहे. मग आपल्याला अशी मुलगी भेटेल कुठं? दादा खूपच अवघड दिसतंय हो. यावर हरिदादा हसले आणि म्हणले, अगं पोरी, याची चिंता करू नको तू. ती मुलगी कुठे आहे हे स्वतः प्रकाशच्या अंगातील मुंजात सांगेल. घाबरू नको, फक्त तुम्ही तयारी ठेवा आणि वेळ येईल त्या दिवशी मी येईन आणि आपल्या कार्याला आपण सुरुवात करूयात. असं म्हणून हरिदादा तिथून निघून जातो. आता सगळे येणाऱ्या अमावास्येची वाट बघत असतात आणि अखेरकार तो दिवस येतोच ज्या दिवशी अमावस्या असते. हरिदादा परत घरी येतात, पुन्हा पूजा मांडतात. हळद, कुंकू, लिंब, एक खोपडी आणि असं बरंच काही सामान जे वनिताने हरिदादापाशी या अगोदर कधीही बघितलं नव्हतं. ते सगळं काही साहित्य घेऊन येतात आणि घरात मध्यभागी पूजा मांडतात. पूजा मांडून मंत्र वाचायला सुरू करतात. अर्धा तास होतो. मंत्र वाचता वाचता रात्रीचे 11 वाजले असतात. घराच्या खिडक्या, दरवाजे सर्व काही बंद केलेलं असतं, कारण घरातला थोडासुद्धा आवाज बाहेर जाता कामा नये किंवा घरात पेटवलेल्या यज्ञाचा धूर बाहेर जाता कामा नये. त्या घरातले सगळेजण त्या पूजेत बसले होते. पूजा चालू होती आणि अचानक त्या घरातली लाईट बंद चालू होत होती. जोरात वारा येत होता. झाडाची पानं येत होती. पानं फक्त पिपळाच्या झाडाचीच येत होती. पण आश्चर्याची गोष्ट आहे की सगळं घर बंद होतं. कोणतीही खिडकी उघडी नव्हती ना कोणता दरवाजा उघडा नव्हता. इथपर्यंत संडास आणि बाथरूमचे दरवाजे देखील बंद करून ठेवले होते. मग हा वारा आणि झाडाची पानं येत कुठून होती याचाच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घुमत होता आणि सगळेजण आश्चर्यचकित होते की हे कसं होतंय. पण हरिदादा म्हणाले, कुणी पण उठू नका जाग्यावरचं, हे सगळं होणारच आहे, कारण की हे सगळं त्या वाईट शक्तीचा परिणाम आहे. जशी पूजा चालली आहे तशीच चालू द्या. उठलात तर पूर्ण पूजा भंग होईल. काही वेळाने सगळं काही शांत झालं आणि शांत झाल्याच्या नंतर प्रकाशच्या खोलीमधून एक आवाज येतो. असं वाटत होतं की एखादा राक्षस प्रकाशच्या खोलीमध्ये असा घुरतोय. वाघ कसा घुरतो जंगलामध्ये त्या प्रकारचा त्याच्या श्वासाचा आवाज त्या खोलीच्या बाहेर येत होता. काही वेळातच प्रकाश आपल्या खोलीच्या बाहेर चालत आला. त्याला बघून सगळेच आश्चर्यचकित झाले.
फक्त हरिदादा सोडून. कारण सगळ्यांना माहीत होतं प्रकाशच्या अंगामध्ये थोडीसुद्धा ताकद राहिली नव्हती की तो चलेल किंवा उठून बसेल. कारण त्याला हात उचलण्याची सुद्धा ताकद त्याच्या अंगामध्ये राहिली नव्हती. तो पूर्णपणे वाळून गेला होता. पण यावेळेस मात्र प्रकाश हा त्याच्या खोलीच्या बाहेर चालत येत होता आणि चालताना तो त्याचे पावलं उचलून टाकत नव्हता. जमिनीला खासतच पुढे पुढे येत होता. त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते, जसे छोटे छोटे बुबळ असतात त्याचप्रमाणे. त्याच्या डोळ्यामध्ये पांढरा भाग कुठंच दिसत नव्हता. त्याच्या डोक्याची केस नाहीसे झाले होते आणि जे काही थोडेफार राहिले होते ते सगळे केस एक असं वाटत होतं जणू त्या केसांना पूर्ण खापरे किडे चिटकून बसलेले आहेत काय की. हाताच्या बोटाची आणि पायाच्या बोटांची नखं वाढली होती. असं वाटत होतं की ते नखं खूपच धारदार आहेत. जर त्या नखाने कुणावर वार केला तर तो समोरचा माणूस जागीच ठार होईल, इतके धारदार त्याची नखं झाली होती. त्याच्या अंगावरचं कातडं होतं ते पूर्णपणे सुजलं होतं आणि रठ्ठ झालं होतं. जागोजागी थोडं फुटलंसुद्धा होतं आणि त्यातून घाणेरडं पाणी बाहेर येत होतं आणि बहुतेक त्याच पाण्याचा सडल्यासारखा वास येत होता. आणि हळूहळू तो प्रकाश त्या पूजेत येऊन बसतो. हरिदादासोबत तो देखील मंत्र वाचायला लागतो. त्याचं हे असं वागणं बघून सगळेजण चकित झाले. ज्या माणसाला बोलतासुद्धा येत नाही तो माणूस एखाद्या सिद्धिप्राप्त व्यक्तीप्रमाणे पटापटा संस्कृतमधले मंत्र वाचत होता, जे मंत्र यांना अजिबात कळत नव्हते. पण खरं तर तो खूपच शक्तिशाली होता. मंत्र म्हणता म्हणता तो स्वानंदीकडे बघायचा आणि हसायचा. तिला खूपच विचित्र वाटत होतं. त्याचं हसणं बघून तिला असं वाटत होतं की तो हिच्या शरीराचा भोग घेण्यास व्याकुळ आहे. पण नियमाने तो तिचा वडील असतो, त्यामुळे त्याला काहीही करता येत नाही आणि या गोष्टीकडं स्वानंदी थोडं दुर्लक्ष करते. नितीन, वनिता, मीरा आणि हरिदादा यांनी आपले डोळे बंद केले होते, पण स्वानंदी आणि प्रकाश यांनी डोळे नव्हते बंद केले. हे दोघंजण एकमेकांकडेच बघत होते. आणि अचानक घरात गडद अंधार झाला. घरामधले सर्व लाईट बंद पडले. सगळ्यांना काहीच दिसत नव्हतं. सगळं काही शांत झालं होतं, जणू की आता काही झालेलंच नव्हतं आणि घरामध्ये कुणीच नाही आहे. घरामधल्या घड्याळाचा काटाचा आवाजसुद्धा यांना ऐकू येत होता. सगळ्यांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि हळूहळू त्या पूजेतील एक छोटासा दिवा लागतो. आपोआप आणि थोडा प्रकाश पडतो. पण प्रकाश आता तिथं नव्हता. प्रकाश म्हणजे दिव्याचा प्रकाश नव्हे बरं का. स्वानंदीचे वडील ज्यांचं नाव प्रकाश होतं ना, ते प्रकाश त्या पूजेमध्ये आता नव्हते. जेव्हा अंधार पडला होता तेव्हा त्या अंधारामध्ये ते गुडूप झाले होते. त्यावर हरिदादा म्हणतात, पता लागला, ते मृतदेह आपल्याला कुठं सापडणार आहे, म्हणजे त्या मुलीचा मृतदेह. हरिदादा म्हणतात 15 किलोमीटर पूर्वीकडे एक स्मशानभूमी आहे. त्यात एका कुमारीचा मृतदेह पुरलेला आहे. ती नुकतीच वयात आलेली आहे आणि ती आजाराने मेलेली आहे. आपल्याला तिचं ते मृतदेह आणावं लागेल. रात्रीच्या 2 वाजायच्या अगोदर आपल्याला सगळं काही करावं लागेल. चला आता, उशीर नका करू, पटापट उठा. आता रात्रीचे 12 वाजले होते आणि कामही खूप जोरात करायचं होतं. वेळ वाया न घालवता सगळेजण पटकन निघतात आणि काही वेळातच त्या स्मशानभूमीजवळ येतात. एका बाजूला एक प्रेत जळत होतं आणि त्या मुलीचं मृतदेह दुसऱ्या बाजूला पुरलं होतं. त्या प्रेताकडे जळताना बघितल्यावर असं वाटत होतं की ती अग्नी हळूहळू विजायची सोडून जास्त मोठी मोठी होत आहे. ही जागा अलगच चमकत होती. नितीन आणि हरिदादा या दोघांनी खतायला चालू केलं. अर्धा तास खतून झाल्यावर ते मृतदेह दिसत होतं. त्याला वर काढतात आणि हे चौघजण त्या मुलीच्या मृतदेहाला घेऊन आपल्या गावाच्या स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात जातात. तिथं कोणाची नजर नाही पडणार त्या ठिकाणी. त्या जागेवर पहिलेच पूजेचं सामान आणून ठेवलं होतं. आता याही स्मशानभूमीमध्ये एक प्रेत जळतच होतं. त्या प्रेताकडं बघून नितीन थोडा आश्चर्यचकितच झाला.
जेव्हा आपण इथं पूजेचं सामान ठेवत होतो त्यावेळेस तर काही इथं पेटलेलं नव्हतं किंवा एखादं प्रेत जळत नव्हतं, पण आता इथं प्रेत जळतंय कसं? आणि जशास तसं जे प्रेत त्या दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये जळत होतं तसंच प्रेत इथं जळत होतं. त्याच प्रकारे या प्रेताची सुद्धा अग्नी वाढतच जात होती. आता सगळं काही नियोजन केलं त्याप्रमाणे होत होतं. हरिदादा मोठमोठ्याने मंत्र म्हणत होते. दुसऱ्या बाजूला त्या प्रेताची अग्नीसुद्धा मोठी होत होती. असं वाटत होतं की ती अग्नी आता सगळं स्मशान खाणार आहे. आकाशामध्ये रोजच्या पेक्षा जास्त चांदण्या दिसत होत्या. खूपच घनदाट आणि चमकत होत्या. त्या इतक्या चमकत होत्या त्याचा प्रकाश एखाद्या अर्धवट चंद्रासारखा पडत होता. वातावरणामध्ये थोडंसुद्धा वारं नव्हतं. आजूबाजूची झाडं अशी दिसत होती जणू की ती झाडं एकदम शांतपणे मुद्दामूनच थांबलेली आहेत. त्यांचं एकही पान हालत नव्हतं. त्या झाडावरच्या ज्या किरकिऱ्या असतात त्या किरकिऱ्याही खूपपणे शांत बसल्या होत्या. आणि प्रत्येक रात्री त्या स्मशानाच्या अवतीभोवती जे टिमटिमणारे किडे होते ते आज मात्र नव्हते. आज सगळं काही शांत होतं. आता असं वाटत होतं काही गडबड तर होणार नाही ना. पण नितीनचं दुसरं मन म्हणतं आपण कामच तसं करतोय तर वातावरण असं शांत होणारच झालं ना. आणि त्याच्यातच हरिदादा मंत्रवाचन बंद करतो. जवळ असलेल्या लाल कपड्यात लपवलेला तो लाकडी चाकू बाहेर काढतो. त्या मुलीच्या मृतदेहाच्या गुप्त अंगामध्ये नंतर त्याला टाकतो आणि त्यातील रक्त एका वाटीमध्ये घेतो. ती वाटी नितीनजवळ देतो आणि नितीनला म्हणतो जा घरी. तुझ्या मामाच्या पोटाच्या जरासं खाली ते रक्त लाव आणि पटकर वापस ये. नितीन घाईघाईने घरी जातो आणि त्याच्या मामाच्या पोटाला ते वाटीतलं सर्व रक्त लावतो आणि घाईघाईने पुन्हा स्मशानभूमीमध्ये जातो. आणि तिथे जे त्या मुरलेल्या मुलीचं मृतदेह आहे ते खरंच वाऱ्यामध्ये तरंगत होतं. आणि शेजारच्या झाडावर याचे मामा बसले होते, म्हणजे प्रकाश. आता नितीन थोडा विचारात पडतो. मी एवढ्या स्पीडमध्ये घरून इथं आलो आणि माझ्या अगोदर मामा इथं कसा आला? त्याच्या अंगात तर अवसान नव्हतं. तो तर त्याच्या खोलीमध्ये त्याच्या बाजेवर झोपला होता. नितीन या विचारातच होता की तेवढ्यात तो प्रकाश त्या झाडावरून त्या वाऱ्यात तरंगणाऱ्या मृतदेहावर उडी मारतो आणि त्या मृतदेहाला एखाद्या जनावरासारखं तोडतो. त्या देहाचे मांसाचे तुकडे वाऱ्यात इकडं तिकडं फेकतो. बघता बघता तो प्रकाश त्या मृतदेहाला जाग्यावरच संपवतो. पण यात एक गोष्ट थोडी विचित्रच झाली होती. त्या मृतदेहाचं रक्त फक्त एकाच व्यक्तीवर पडत होतं आणि ती व्यक्ती ओरडणं तर दूरच होतं, ती तिच्या अंगामधून आवाजसुद्धा काढत नव्हती. तिच्या तोंडामधून आकात सूसुद्धा निघत नव्हतं. ती व्यक्ती अगदी शांत उभी होती आणि ती व्यक्ती होती स्वानंदी. सगळं काही शांत होतं. प्रकाश हवेतून जमिनीवर उतरतो. तो एकसारखा स्वानंदीकडे बघतो आणि हळूहळू तो स्वानंदीकडे चालत येतो. त्याच्या चालण्यावरून असं वाटत होतं की तो प्रकाश आता स्वानंदीला काहीतरी करणारच आहे. त्याच्या चालण्यावरून असं वाटत होतं की स्वानंदीचं शरीर हे प्रकाशला पाहिजे होतं. स्वानंदी पूर्णपणे रक्तानं भिजलेली होती. ती पण प्रकाशकडं एकसारखी बघत असते. जणू स्वानंदीसुद्धा प्रकाशच्या मिठीमध्ये येण्यासाठी तरसती एकाएकी. त्यांच्या एकमेकांकडे बघण्याच्या नजरेवरून तर असंच वाटत होतं. पण नियमाने तर प्रकाश हे स्वानंदीचे वडील होते, पण त्यांच्या अंगात मात्र दुसराच होता आणि त्यामुळंच प्रकाशचं शरीर प्रकाशच्या हातामध्ये नव्हतं. त्यामुळं त्यांना काहीच कळत नव्हतं की आपण काय करतोय, कुणासोबत करतोय, कुणाबद्दल करतोय. काही क्षणातच हे दोघं पण अगदी एकमेकासमोर येऊन उभे राहतात. हा जो काही प्रकार चाललाय ना, तो सगळा प्रकार बाकीचे बघत होते आणि यांना काही कळतच नव्हतं की नेमकं चाललंय काय. प्रकाश स्वानंदीकडे जातोय, तिच्याकडं अशा रीतीने चालतोय जसं की तो तिचा प्रेमी आहे. स्वानंदीसुद्धा त्याच्याकडे बघतीये. हे जो काही प्रकार चाललाय तो अजिबातच कुणालाच कळत नाही.
प्रकाश हा स्वानंदीला पूर्ण हवस भरलेल्या नजरेने बघत होता आणि आपला हात तिच्या गालावर टेकवण्याचा प्रयत्न करत होता. पण अजूनही प्रकाशच्या शरीरातील प्रकाशची आत्मा त्याला हे सगळं काही करू देत नव्हती. त्याचा हात स्वानंदीपर्यंत पोहोचतच नव्हता. स्वानंदीचा श्वास वाढत होता. ती आतुर होत होती. तिची छाती वरखाली होत होती. तिला कधी कधी वाटत होतं की मी समोरच्याच्या मिठीत जावं, कारण की आता स्वानंदीसुद्धा भानावर नव्हती राहिली. तिला फक्त आणि फक्त हवसच दिसत होती. तिच्या डोळ्याला समोर कोण उभं आहे ते दिसत नव्हतं. फक्त त्याच्या अंगातली ती हवस दिसत होती. पण प्रकाश तिला टच करू शकत नव्हता. कोणीतरी त्याचा हात रोखत होतं आणि तो दुसरं कोणी नव्हतं. ते आता स्वानंदीचे वडीलच होते, जे आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारण किती जरी झालं तर ते वडीलच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, वडील आपल्या मुलीला कधीच विसरत नाहीत. पण तिच्या शरीरामध्ये जे कोणी पण होतं ना, तो मुंजा, तो खूपच ताकदवर होता. तो त्यांना आवरत नव्हता. तरी पण ते त्या मुंजाला आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. आणि हा सगळा काही प्रकार नितीन बघत होता आणि त्याला राहावलं नाही. तो धावतच प्रकाशवर गेला आणि प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मागे ओढू लागला. पण झालं जरा उलटच. नितीनचा हात जो प्रकाशच्या खांद्यावर ठेवला होता, आता नितीनला असं जाणवलं की माझा हात कुणीतरी घट्ट त्याच्या खांद्यावर ठेवून दिलेला आहे. नितीन जोर लावून तो हात काढण्याचा प्रयत्न करत होता, पण तो हात काही बाजूला होत नव्हता. जसं प्रकाशचं शरीर झालं होतं, आता तसंच नितीनचं पण शरीर व्हायला चालू झालं. नितीनचा हात सुरुवातीला झाला, त्यानंतर नितीनचं पूर्ण शरीर हळूहळू परिवर्तित व्हायला चालू झालं. काही वेळातच नितीनचं शरीर प्रकाशच्या शरीरासारखं झालं आणि प्रकाशचं शरीर चांगलं झालं. पण प्रकाश हा बेहोश झाला, कारण त्याच्या शरीरामध्ये ताकदच नव्हती राहिली. आणि आता तो मुंजा नितीनच्या शरीरामध्ये होता. वनिता आणि मीरा प्रकाशला हाका मारत होत्या, पण काही सेकंदातच त्या दोघींच्या चेहऱ्यावरून तोंडच गायब होतं. म्हणजे त्यांचे होठं त्यांच्या चेहऱ्याला लागतच नाहीत. दोघीजणी आपल्या हाताने आपलं तोंड जाभळण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना तोंड लागतच नाही. बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना असं जाणवतं जसं की कोणी त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावलेली आहे. हाताने चेक करतात तर तोंडच लागत नाही. त्यांची इच्छा असूनही त्यांना काहीच करता येत नव्हतं. त्या दोघीजणीसुद्धा जागेवर स्तब्ध होत्या. फक्त आणि फक्त जे काही होतंय ते बघायचं. आणि प्रकाश तर बेहोशच, त्याचा तर काहीच प्रश्न नव्हता. आता नितीन हा स्वानंदीच्या अगदी जवळ होतो. त्याने त्याचा हात स्वानंदीच्या गालावर ठेवला. स्वानंदी आपले डोळे लावते आणि नितीन तिला जवळ खेचतो आणि तिला चुंबन करायला लागतो. नितीनच्या तोंडातून लाळ गळत होती. ती लाळ पूर्णपणे स्वानंदीच्या चेहऱ्यानं झाली. तरीसुद्धा स्वानंदीला भान आलं नाही. स्वानंदी त्याच्यासोबतच त्याची साथ देत होती. नंतर हळूहळू दोघेही आपापल्या अंगावरचे कपडे काढतात, पूर्ण कपडे. दोघेही पूर्णपणे निर्वस्त्र होतात. वेड्यासारखं एकमेकांना मिठीत घेऊन एकमेकांना चुंबन करतात आणि बराच वेळ ते वासनेच्या समुद्रामध्ये पोहत असतात. त्यांची क्रिया चालूच असते आणि काही वेळातच ते दोघेही शांत होतात. मीरा आणि वनिता फक्त बघतच असतात. आता स्वानंदी तिची तृप्ती झाल्यानंतर बेहोश पडते. तिचं शरीर आपोआप हवेत उडतं आणि हरिदादाच्या समोर येऊन पडतं. हरिदादा आपल्या जवळचा लाकडी चाकू स्वानंदीच्या गुप्तांगात टाकतो. त्यातील रक्त एका वाटीमध्ये घेतो आणि ते रक्त स्वतः हरिदादा पिऊन टाकतो. नितीन जोरजोरात हसायला लागला आणि म्हणायला लागला, कारण नितीनच्या अंगामध्ये नितीन नव्हता, तो एक मुंजा होता. आणि तो मुंजा हरिदादाला म्हणायला लागला, सांग तुला काय पाहिजे? तू मला खुश केलंस, तू मागशील ते देईन, तू फक्त सांग. आता नितीन त्या हरिदादाला असा म्हणला होता, म्हणजे नितीनच्या अंगातला तो मुंजा. आता मात्र मीरा आणि वनिताला समजलं, हा जो सारा कट आहे, हा सारा कट या हरिदादाचा होता आणि त्याने हे सगळं नाटक या मुंजाला प्रसन्न करण्यासाठी केलं होतं. आपली स्वानंदी ही पवित्र होती
आणि स्वानंदीचा बळी देण्यासाठीच त्या दुसऱ्या मुलीचा मृतदेह वापरला. आता सगळा खेळ या दोघींना कळाला होता, पण आता खूपच उशीर झाला होता. इकडे हरिदादा पण हसायला लागला आणि हसत हसत म्हणतो, मुंजा, मला वशीकरणाची सिद्धी दे, मला वशीकरणाची विद्या दे. मुंजा जोरात हसतो आणि याला ते वरदान देतो आणि त्या नितीनच्या अंगातून बाहेर जातो. नितीन वाऱ्यातून जमिनीवर पडतो. नितीनला हळूहळू जाग यायला लागते. मीराचं आणि वनिताचं तोंड पण हळूहळू यायला लागतं. मीरा आणि वनिता बोलणारच तेवढ्यात हरिदादा मुठीत माती घेऊन त्यावर मंत्र टाकून ती माती या दोघींवर फेकतो. तशा या दोघी स्तब्ध होतात आणि हरिदादा म्हणतो, या दोघींना आदेश देतो, दोघी एकमेकांना प्रेम करा. तसं ह्या दोघीजणी एकमेकांच्या अंगावरच्या संपूर्ण साड्या काढतात, एकमेकांच्या होटांना चुंबन करतात, आपल्या हाताने आपली कामपूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. ह्या दोघीजणी एकमेकांसोबत खूपच विचित्रपणाने प्रेम करायला लागतात. हा प्रकार बघून नितीन रडायला लागतो आणि रागाने हरिदादाकडे धाव घेतो. हरिदादा नितीनकडे बघतात आणि पुन्हा आपल्या हातामध्ये माती घेतात. त्या मातीवर मंत्र फुकतात आणि ती माती त्या नितीनवर फेकून मारतात आणि तो पण स्तब्ध होतो. हरिदादा त्याला म्हणतो, त्या दोघींना मारून टाक आणि मारल्याच्या नंतर त्यांना पुरून टाक. त्या दोघीजणी एकमेकांमध्ये गुंग होता. नितीन जातो आणि खतायला आणलेली जी सबळ आहे ती सबळ घेतो आणि एकदाच एकाच वारामध्ये त्या दोघींच्या पोटामध्ये ती सबळ खुपसतो आणि नितीन एखाद्या कुत्र्यासारखं त्यांना निर्वस्त्र असलेलं पाहून त्यांच्या पूर्ण अंगाने चाटतो. नितीनच्या तोंडावरची लाळ त्या दोघींच्या सगळ्या अंगावर लागते. नंतर खड्डा खतायला सुरुवात करतो. तो खड्डासुद्धा एका कुत्र्यासारखाच खततो, पायाने आणि हातानेच. या खड्डा खतल्यामुळे नितीनचे बोटं पायाची आणि हाताची पूर्णपणे रक्ताळतात. तो त्या दोघींना या खड्ड्यात टाकतो, त्यांच्यासोबतच प्रकाशला पण टाकतो आणि पुरून टाकतो. हरिदादा त्याला फाशी घे असं म्हणतो. तो जातो आणि एका झाडाला फाशी घेतो. सकाळ होते. स्मशानभूमीत लोक जमा होतात. सगळ्या लोकांना तिथे पडलेल्या स्वानंदीचा मृतदेह दिसतं आणि झाडाला लटकलेला नितीन दिसतो. लोकांना असं वाटतं की नितीनने स्वानंदीसोबत जबरदस्ती केली आणि स्वतःसुद्धा फाशी घेतली आणि सगळं कांड दबून जातं. पण अजूनही खरा मास्टर माइंड म्हणजे हरिदादा मोकळाच फिरत होता आणि समोर काय होणार आहे काय नाही हे कुणालाच कल्पना नव्हती. आणि हरिदादा नेमकाच काही सिद्ध्या शिकला होता आणि त्याचा पुढचा प्लॅन काय होता हा कुणालाही माहीत नव्हतं. मित्रांनो, या स्टोरीपासून आपल्याला काय शिकायला भेटलेलं आहे हे आम्हाला नक्की या कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण या स्टोरीमध्ये असं शिकायला भेटतं, आपल्या फायद्यासाठी कोणत्याही हद्दीला जाऊ नका, कारण नुकसान आपलं होऊ शकतं. आणि या स्टोरीचा जर पुढचा भाग पाहिजे असेल किंवा पुढचा भाग बनवायचा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.